अच्छा पहिला बॉल अगदी उसळी घेणाराची फटका चांगला हेलिकॉप्टर लॉंग ऑन रिझन मध्ये अजिंक्य गुंजाळ लाडो चैन तर कुठेतरी खराब पाहायला मिळते. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑन रिझन मध्ये स्ट्रोक लगवलाय स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवलाय. लॉंग अजिंक्य गुंजाळच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन आणि इथे स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आणि फलंदाज बाद होईल. अजिंक्य लाडूच्या विकेटचं पतन. पहिल्या ओव्हर 17 धावा 1 गडी बाद. चांगला स्टार्ट म्हणावं लागेल. 17 धावा दाखल लागलीत. ओव्हर क्रमांक शेवटची बॅटिंग केली यावेळेस. यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय गेल. दुसरा धक्का लागतोय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 18 असणार आहे टीम दिविशासाठी. फुलटॉस बॉल चोक केली विकी रफुकियाने आणि चेंडू जातोय सीमारी. टीमची धावसंख्या 25. उसळी गेल्याने चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर 29 आकड्यावर एक्झॅक्ट 30 धावांचं टार्गेट उभं केलं. बघूया या 12 बॉल मध्ये कशा पद्धतीने 30 धावांचा टार्गेट पुरं केलं जाईल आणि फायनलचा सामना कोण जिंकेल. एका बाजूला घणसोली 11 घणसोली त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल ती म्हणजे दिविशा 11 ऐरोली. 30 धावांचं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये 30 करायचे. बघूया या मॅच मध्ये काय होते आणि ते सांगण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्याच बॉलवर फेकलाय. कॉमेंटेटरला देखील बॉल दिसला नाही. हा बॉल गेलाय सीमा रेषे पलीकडे. यावेळी देखील फटका चांगला. असं म्हटलं जातं की सकाळचा कडक चहा कडक परफॉर्मन्स आहे. भन्नाट फॉर्म मध्ये विशाल शाह. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. मॅच ऑन आहे तयार. यावेळी देखील फटका चांगला आहे. विशाल शाह व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॅटिंग मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स विशाल शाह. लाजवाब बॅटिंग. हे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फेकलाय. 4था षटकार विशाल शाहने मॅच फिनिश करण्याच्या क्षणी येऊन ठेपले. 6 मध्ये फक्त 3 करायचे. काय बॅटिंग आहे मित्रांनो. आणि ते फटका लगवला आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच घणसोली 11 घणसोली टीमने. वेलपेड टीम घणसोली अंपायर चषक 2026 चा चॅम्पियन झालाय टीम घणसोली 11 घणसोली. अभिनंदन टीम घणसोली. वेल प्लेड. चला या स्पर्धेसाठी